बातमी नागपुरातून आहे। नागपुरात आज भारत मुक्ती मोर्चाचा धडक मोर्चा निघतोय। इंदोरा ते संविधान चौकापर्यंत हा मोर्चा असणार आहे। मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त नागपुरात आहे। या संपूर्ण संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे। वतीने जे आहे ते संघ मुख्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला आणि याच पार्श्वभूमीवर जे आहे नागपुरात कडक पोलीस बंदोबस्त सध्याच्या घडीला दिसत आहे। मी संघ मुख्यालय कडे जाणारा जो मार्ग आहे या ठिकाणी एका अर्थाने उपस्थित आहे। या ठिकाणी बघू शकता की पोलीस जे यंत्रणाकडून जे आहे ते सुरक्षा इथे व्यवस्था ठेवण्यात आली। एकूणच जर बघितलं असेल तर वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात जे आहे ते हा संपूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे। ओडिशा राज्यातील बाली येथे जे आहे ते यात्रा काढण्यात आली होती। त्या यात्रा जेव्हा ते रद्द करण्यात आली याच पार्श्वभूमीवर वामन मेश्राम यांनी जे आहेत संघ प्रणित भाजप शासनावर जे आहे ते आरोप लावण्यात आले आहे आणि या संपूर्ण संदर्भाने त्यांनी आज जे आहे ते आंदोलन एका अर्थाने काढण्यात येणार आहे। नागपुरातील इंदोरा चौक ते संघ मुख्यालय असा एक मार्ग होता, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यानंतर हा संपूर्ण मार्गस्थ बदललेला आहे। संविधान चौकापर्यंत एकंदरीतच या संपूर्ण आंदोलकांना जे आहे ते परवानगी मिळाली आहे। मात्र गनामी कावाचा उपयोग होऊ नये यासाठी जे आहे पोलिसांनी जे आहे ते चोख बंदोबस्त केला। अलर्ट मोडवर संपूर्ण नागपुरातील पोलीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।